व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला तेजस तुंगारचा मनापासून सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. उबाठा गटाची धुळधाण झालेली आहे. सांगली, मिरज असो किंवा सोलापूर असो, यांना भोपाळ पण फोडता आलेला नाहीये. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगरमध्ये यांचा एकच उमेदवार निवडून आलेला आहे. दारुण अवस्था झालेली आहे. मुंबई ठाकरेंच्या हातातून गेलेली आहे आणि ठाकरेंनी आता हा पराभव मान्य करायला पाहिजे. 25 वर्ष यांच्या हातामध्ये मुंबईच्या तिजोरीच्या चाव्या होत्या. यांनी काय केलं? काहीच नाही. आणि जेव्हा सिमेंटचे रस्ते बांधण्याचं काम मुंबईमध्ये चालू झालं तेव्हा यांनी ऑब्जेक्शन घेतलं. आदित्य ठाकरेंनी की सिमेंटचे रस्ते कशासाठी बांधताय? अरे काय विकास करायचाच नाहीये का? प्रत्येक गोष्टीला विरोधच करायचा हे ठाकरेंनी ठरवून ठेवलेलं आहे. आणि आता तर विरोधी पक्षामध्ये बसणार आहेत ऑथेंटिक. त्याच्यामुळे यांना तर आता टीका करण्यासाठी तर मुभाच मिळालेली आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका असो किंवा 29 पैकी 22 महानगरपालिका जिथे भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार आहे तिथे तिथे प्रत्येक विकास कामामध्ये हे खोडा घालण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचा असा दारुण पराभव का झालेला आहे हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहोत मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचा. तो व्हिडिओ अवश्य बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा जाणवेल की उद्धव ठाकरे यांच्या गटाचा इतका दणदणीत पराभव रेस्ट ऑफ महाराष्ट्र का झालाय आणि मुंबई, विशेष करून मुंबई ठाकरेंच्या हातातून का निसटली. ठाकरेंच्या तोंडून ऐका ना, उद्धवचीच बोलत आहेत की पराभव कशामुळे झालेला आहे. तेव्हा हा व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमधून यासाठी सांगावं लागतं की प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक जण बघत नाहीये. काही जण बघतात, काही जण बघत नाहीये. जे नव्याने बघत आहेत त्यांना कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो, आपण रुग्णसेवा करतोय, आपण गोमातेसाठी सेवा देतो आहोत, आपण लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवत आहोत आणि सगळ्यात महत्वाचं आपण शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम करत आहोत. शेतकरी राजा, आत्महत्या करू नको. हा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तेव्हा कुठलीही समस्या आली, संकट आलं, आम्हाला मेसेज करा, आम्ही तुमच्या मदतीला लगेच धावून येऊ. मित्रांनो, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं असं वाटतंय ते अवश्य द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवू, आम्ही तुम्हाला पोचती करू. चला आता बघूया उद्धव ठाकरेंच्या पराभवाचं नेमकं कारण काय आहे. उद्धव ठाकरेंकडूनच ऐकूया. पोटाला तड लागून उपयोग नाही, डोक्यात तिडीक गेली पाहिजे. उपयोग नाही, डोक्यात तिडीक गेली पाहिजे. क्या बात है सर, क्या बात है सर. त्यांच्या विरुद्ध आम्ही आवाज नाही उठवायचा तर काय लेंड्या टाकायच्या, लेंड्या टाकायच्या. शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं ही पुस्तिका घेऊनच आलेलो आहे आम्ही. शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, पुस्तिका छोटी आहे, पुस्तिका छोटी आहे. या अभिमानाने नाही, शर्मेने सांगावं लागते मला. या अभिमानाने नाही, शर्मेने सांगावं लागते मला. कसं आहे ना, सतत टीका करून टोमणे मारून लोकांची मनं जिंकता येत नसतात. उद्धव ठाकरेंना भले कितीही वाटू दे की मी काय जबरदस्त टोमणा मारलेला आहे किंवा वा काय पोटी केलेली आहे मी, म्हणजे पु ल देशपांडे सुद्धा फिके पडतील असा काहीसा यांचा आविर्भाव असतो बोलत असताना. बरं, बोलताना हे इतक्या वेळा भरकटून जातात की ह्यांना विषयच आठवत नाही की आपण नेमकं आधी कशावर बोलत होतो, आणि हे त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये जाणवलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पराभवाचं मूळ कारण हे त्यांच्या स्वभावात दडलेलं आहे. हेकेखोर वृत्ती आहे, कपटी कारस्थानी वृत्ती आहे आणि जळकुकडेपणा ज्याला आपण म्हणतो तो उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे. त्यांचे 57 नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 9 जण निवडून आलेले आहेत. कदाचित शक्यता अशी आहे की हे 9 जण घेऊन राज ठाकरे इकडे येऊ शकतात महायुतीमध्ये. शक्यता आहे. 2019ला एकत्र निवडणूक लढल्यानंतरही उद्धव ठाकरे जसे काँग्रेस सोबत निघून गेले होते त्याचप्रमाणे राज ठाकरे सुद्धा डिसिजन घेऊ शकतात ना. आणि राज ठाकरे हा डिसिजन
जर घेत असतील किंवा त्यांनी जर असा डिसिजन घेतला, उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं सुद्धा काहीच नाहीये. कारण उद्धव ठाकरे जर यावर काही बोलले तर तसंच सणसणीत उत्तर राजसाहेबांकडून देण्यात येणारच आहे. बघूया. अजून तर मेयर्स बसायचेत, कमिट्या स्थापन व्हायच्या आहेत. आता सध्या तर विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू आहे, गुलाल उधळणं सुरू आहे, मिरवणुका सुरू आहेत. 1-2 दिवसांमध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल की कोणत्या महानगरपालिकेमध्ये कोण महापौर असणार आहे. तेव्हा थोडीशी प्रतीक्षा करूया आणि बघूया की कोण आता कोणत्या महानगरपालिकेचा महापौर असणार आहे. ठीक आहे. जे विजयी झालेले उमेदवार आहेत त्यांच्याकडून आता अपेक्षा अशी आहे की त्यांनी आपापल्या वॉर्डमध्ये छान काम करावं आणि विकासात्मक दृष्टिकोनातून काम करावं, एवढी यांच्याकडून माफक अपेक्षा आहे. अर्थात निवडून आल्यानंतर लगेचच हे काही कामाला लागणार नाहीये. यांच्यापैकी किती जण काम करणार आहेत याची सुद्धा शाश्वती आत्ता देता येत नाहीये. कारण आपल्याकडे ती प्रथाच आहे, निवडणुकीला 4-6 महिने उरले किंवा वर्षभर उरलं की मग हे लोक कामाला लागतात. 4 वर्ष झोपा काढत असतात सगळेजण. हा आत्तापर्यंतचा तरी इतिहास आहे, असं बघण्यात आलेलं आहे. अनेक जण आहेत असे अनेक जण आहेत जे 4 वर्ष निवडून आल्यानंतर शिथिल असतात, काही करत नाही आणि 4-6 महिने उरले निवडणुकीला की मग हे पळायला सुरुवात करतात आणि असं भासवायला सुरुवात करतात की बघा बघा आम्ही किती काम करतोय. तर यावेळी यांनी असं करू नये. लोकांनी खूप विश्वासाने तुम्हाला मतदान केलेलं आहे. मतदानाचा टक्का जरी कमी असला तरी देखील ज्यांनी ज्यांनी मतदान केलंय त्यांचे विशेष आभार मित्रांनो. असंच मतदान इथून पुढे आपल्याला पुढच्या ज्या निवडणुका आहेत, आता तर निवडणुका फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उरलेल्या आहेत. दुसऱ्या तर निवडणुका आता 29 पर्यंत नाहीच आहेत. पण जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा असंच भरभरून मतदान व्हावं अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून आहे. तेव्हा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. उद्धव ठाकरे यांचा पराभव नेमका कशामुळे झाला हे तुम्हाला समजावं यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आणि कळकळीचं आवाहन. स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार सातत्याने लहान मुलांच्या शिक्षणासाठी कर्करोग रोग झालेल्या म्हणजेच कॅन्सर झालेले रुग्ण आणि त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले जे नातेवाईक आहे त्यांच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी, शेतकरी जे अडचणीत आहे, ज्यांच्याकडे गाय बैलाला चारा खाऊ घालण्यापुरती सुद्धा क्षमता नाही आहे, अशांच्या मदतीला आपण सातत्याने धावून जात असतो. तेव्हा मित्रांनो, एवढं सगळं काम करण्यासाठी निधी मात्र लागतो. आम्ही आमच्या परीने आम्हाला जसं शक्य आहे, जेवढं शक्य आहे हे सगळं करत आहोत, मात्र कुठेतरी कमी पडत आहोत. म्हणूनच कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो, तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय, या सत्कर्मामध्ये सहभागी व्हावं वाटतंय ते नक्की या. ट्रान्झॅक्शन केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची रीतसर पावती आम्हाला तुमच्यापर्यंत डिजिटली पोहोचवता येईल. तेव्हा प्रतीक्षा करत आहोत मित्रांनो, भरभरून प्रतिसाद द्या. खूप अडचणीत असलेले लोक आपली वाट बघत आहेत. तेव्हा पुढे या, मन मोठं करा, जय श्रीराम म्हणा आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. पावन सीताराम रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम.